उपस्थित सर्व भक्तवृंदांचं आजच्या या शनिवारच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. जसं आपण पाहत आहात, आजचा आपला विषय आहे वारी वारी पंढरीची. तसं पाहिलं तर वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मानला पाहिजे आणि ही वारी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आणि का? तर आपण पाहतो की लाखो लाखो लोक येणाऱ्या एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगांचं दर्शन घेण्यासाठी प्रस्थान होतात, पायी जातात आणि 1, 2, 3 आठवडे प्रवास केल्यानंतर ते पंढरपूरमध्ये येतात आणि तिथं भगवंतांचं त्यांना दर्शन होतं. तर आषाढी एकादशी म्हणजे या दिवशी काय आहे, तर भगवान विष्णू शयन करतात असं आपण मानतो. शास्त्रामध्ये वर्णन आहे की भगवंत या वेळेला शयन करतात. परंतु भगवान शयन करतात म्हणजे खरोखरच निद्रस्त होतात का, झोपतात का? जसं आपण झोपतोच नाही. आपल्या झोपण्यामध्ये आणि भगवंताच्या झोपण्यामध्ये फार फरक आहे. आपण झोपलो की पूर्ण अज्ञानात असतो आणि भगवान झोपले तरी सृजन करत असतात, सृष्टीची निर्मिती करत असतात. तर शास्त्रामध्ये पुराणामध्ये अशी कथा येते की ज्या वेळेला बली महाराज यांनी आपलं सर्वस्व दान केलं, कुणाला केलं? वामन देवांना. आणि त्यावेळेला भगवंतांनी बली महाराजांना काहीतरी द्यायचं म्हणून काय दिलं, तर स्वतः द्वारपाल झाले ते. सुथल लोक दिलं बली महाराजांना. पृथ्वी लोकाच्या खालचं जे आहे पाताळ लोकांमध्ये सुथल लोक, आणि त्या राज्यातले स्वतः भगवंत द्वारपाल झालेले आहेत. आणि लक्ष्मी देवीकडे वाट पाहते, भगवंत काही येत नाही. काय करायचं? तर लक्ष्मी देवी स्वतः येते बली महाराजांकडे. तिथं आल्यानंतर बली महाराज तिचं स्वागत करतात आणि लक्ष्मी देवी बली महाराजांना भाऊ मानते. भाऊ आणि बहिणीचं एक नातं प्रस्थापित केलं जातं. काही दिवसानंतर ते म्हणते बली महाराजांना की आता मला निघायला हवं, किती दिवस मी आता माहेरी राहायचं. तर ठीक आहे. तर आता म्हणते की चालली मी, काय ते बहिणीला भेट दिली पाहिजे. भेट? तुम्ही तर सौभाग्य भाग्य देवता आहे, लक्ष्मी आहे, तुम्हाला काय भेट द्यायची? तरी पण माझ्याकडे काय असेल यथाशक्ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही भेट द्या. काय द्या? माझे स्वामी इथं आहेत, ते मला हवेत. हे ऐकताच बली महाराजांचं हृदय भरून येतं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. कारण की त्यांना आता भगवंतांशी एवढा लगाव, आसक्ती निर्माण झाली होती की भगवंतांना सोडून कसं जायचं. आणि म्हणून त्यांची ही दशा पाहून भगवंत भक्त वत्सल आहेत, ते एकदम भावविभोर होतात. काहीतरी पर्याय केला पाहिजे आणि म्हणतात की वर्षातील 4 महिने मी तुमच्याकडे राहील. आणि म्हणून चातुर्मास जे असतं त्यावेळेला भगवंत विश्रांती घेतात, वेकेशनवर असतात, सुट्टी घेतात. कार्यभार सगळं बाजूला ठेवतात आणि बली महाराजांकडे आपल्या ससुरालमध्ये जाऊन राहतात तिथं. तर त्यालाही आपण देवशयनी एकादशी म्हणून आपण संबोधित असतो. तर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या भारतातून आणि देश विदेशातून पण अनेक लोक या वारीकडे आकर्षित होत असतात. कित्येक 2-3 आठवडे जर आळंदीवरून, देहूगावरून, प्रत्येक गावागावातून पालखी निघतात आणि या कुठे येतात? पंढरपूरला येतात. चालत पालखी. माहीत नसतं कुठं विसावा घ्यायचा आहे, प्रसादाची व्यवस्थेचं माहीत नसतं, पण भगवंतांच्या भरोसेवर सर्व येतात. आणि आल्यानंतर मग पंढरपुरामध्येही लगेच दर्शन भेटतं असं नाही. तासन तास रांगामध्ये उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर केवळ 1 किंवा 2 क्षणासाठी पांडुरंगांचं दर्शन होतं आणि त्यामध्येच त्यांचा सर्व शीळ निघून जातो. आणि ते दर्शन केल्यानंतर काही लोक तर असे असतात की त्यांना तेही भेटत नाही, मग मुख दर्शन घेतात. काही लोक तर फक्त कलशाचं दर्शन घेतात आणि तिथं समाधान मानतात. ते एवढं काही आकर्षण आहेत पांडुरंगामध्ये. तर आपण पाहतो की आपल्या संतांनी ते लिहून ठेवलेलं आहे. जर आपण पाहिलं, संत तुकाराम महाराज हे वर्णन करतात की भगवंतांचं सौंदर्याचं आपल्याला ती दृष्टी आहे नाही, परंतु संतांकडे ती दृष्टी असते आणि त्या दृष्टीने ते पाहत असतात. आपण पाहतो की
संत तुकाराम महाराजांचं जगप्रसिद्ध अभंगामध्ये ते काय वर्णन करतात? सुंदर ते ध्यान काय म्हणतात? उभे विठेवरी. या अभंगाशिवाय पूर्ण होणार नाही, म्हणूया. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कटावरी ठेवूनिया, कर कटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी
तुकाराम महाराजांनी ते सौंदर्य पाहिलेलं होतं पांडुरंगाचं, आणि म्हणून तुकाराम महाराज जेव्हा अभंग लिहायचे तेव्हा ते असे विचार करून नाही लिहायचे, त्यांच्या हृदयातून जे स्फुरत व्हायचे. ज्या भावना त्यांच्या हृदयामध्ये होत्या त्या त्यांनी आपल्या अभंगामध्ये प्रकट केल्या, आणि म्हणून जनसामान्यांच्या हृदयाला त्या भावल्या, हृदयाला जाऊन भेटल्या. आणि म्हणून आजही एवढ्या वर्षानंतर आपण तुकोबारायांचे अभंग गाताना आपल्याला भगवंतांची उपस्थिती तिथे जाणवते अभंगामध्ये, एवढी दिव्यता त्या अभंगामध्ये होते. तर आपण सर्वजण मला माहिती आहे की वारीला जायला पाहिजे, आयुष्यातून एकदा तरी आपण ही पंढरीची वारी केली पाहिजे. वारकरी असतात ते प्रत्येक एकादशीला वारी करतात, आणि बहुतांशी लोक आषाढी जी एकादशी असते आणि कार्तिक एकादशी हे दोन महत्वाच्या मानले जातात त्यांना करतात. परंतु या वारीला जाताना आपला भाव काय पाहिजे, मूड बिहाइंड वारी, आपल्या हृदयामध्ये तळमळता काय पाहिजे, आपण कुठल्या कॉन्शियसनेस मध्ये, कुठल्या चेतनेमध्ये ही वारी केली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. वारी म्हणजे काय, तर वारी आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवला पाहिजे. काय बदल घडला पाहिजे, तर न भूतो ना भविष्यती असा बदल घडला पाहिजे एक वारी जरी केली तर. आणि म्हणून असं म्हणतात वारी म्हणजे काय, चुकवी जन्म मृत्यूची फेरी तीच खरी वारी. तर जर आपण वारीला गेलो आणि जन्म मृत्यूची फेरीतून आपल्याला सुटका नाही मिळाली तर ती वारी कसली, मग ती नुसतं फिरणं झालं, पायपीट झाली म्हणता येईल. जसं आपण मागच्या वेळेला चर्चा करत होतो की एकादशीला आपण उपवास करतो, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आणि जर आपण भगवंतांच्या उपवास ज्या वेळेला करतो, ज्या वेळेला भगवंतांचं चिंतन नाही झालं, त्यांच्या जवळ नाही राहिलो, तर उपवास मार होते, उपाशी राहतो. त्याचप्रमाणे वारीला आपण फक्त चालत गेलो तर पायपीट होईल. त्या मागचा जो भाव आहे तो आपल्याला समजला पाहिजे, आणि त्याविषयीच आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुकोबाराया पण आपल्या अभंगामध्ये फार सुंदर वर्णन करतात. आवाज आलेली पंढरपुरा वेशी पासून आली पर घरी. तर काय सांगतात तुकाराम महाराज, परिसे ग सुनबाई नको वेचू दूध दही. सुनेला सांगतात की मी आता वारीला चाललेली आहे सुनबाई, तर जास्त दूध आणि दही जी घरामध्ये ती जास्त खर्च करू नको. आवाज आलेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. पुन्हा घरी आली, वेशी पर्यंत जाते, सगळे चालले, मी पण येते, थांबा थांबा, पुन्हा घरी आलेली आहे. आणि काय सांगते, ऐक गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे. की हे बाळे, हे सुने, आता ऐक माझं, ती माझं फुटकं पाळ आहे ना, पळी फुटलेली, तिला तू सांभाळून ठेव, नाहीतर आता पहिली तुटलेली आणखी तोडची. आसक्ती पाहत आहे. माझे हाताचे कलवडू मज वाचूनी नको फोडू. आणि ते कुंकवांचं करंड आहे, पहिले करंडे असते ते कुंकवांचे, ती मी लिंपून ठेवलेलं आहे, मी येईपर्यंत त्याला हात लावायचा नाही. माझ्या वाचूनी नको फोडू. वळवट शिरीचे लिंपण नको फोडू मज वाचून. आणि वळवट शिरीचे लिंपण पूर्वी असे बांधून ठेवायचे, काय म्हणतात त्याला, शेवाय बनवायचे असे पाठीवर, आणि त्याचं लिंपण करून अशा कणगी भरून ठेवले जायच्या, आणि ते बंद करून ठेवलं जायचं. तर मी आल्याशिवाय ते तू फोडायचं नाही. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले येथे. आणि इथं जी संसार आहे माझा, उखळ आहे, मुसळ आहे, जात आहे, यामध्येच माझा संसार गुंतलेला आहे, मी काय करू. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. आणि जर भिक्षुक आला तर त्याला काही दान करू नको, काय सांग, मी पंढरपूरला गेलेली आहे. भक्षी मापित आहार नको फारसी भरोसा. आणि तू मी गेल्यानंतर तोंडाला सुट्टी देऊ, हे करू नको, सोडू नको, भरपूर खाऊ नकोस, नाहीतर जाडी होची. भक्षी मापित आहार. आता एवढं सगळं सांगल्यानंतर सून म्हणते, सून म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुखे. बाद झालं सासूबाई, मला सर्व समजलं, आता तुम्ही यात्रेशी सुखाने जाऊ.
सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. सासूबाई आता तुम्ही स्वहित जोडा. स्वहित काय आहे? भगवंताची प्राप्ती आहे, त्याबद्दल तुम्ही ध्यानग्रस्त राहा आणि मागची सर्व आशा सोडा. हे शब्द जेव्हा ऐकते सासूबाई तेव्हा काय म्हणते? सासूबाईला सुनमुखीचे वचन कानी, ऐकूनी सास विवंची मनी. आता हे सुनाचं हे शब्द ऐकल्यानंतर सासूबाईचं मनामध्ये चिंतन चालू आले. काय म्हणे? सवतीचे चाळे खोटे, म्या जावेसे इला वाटे. ही सवती सारखी बोलते. हिला वाटते की मी कायमची खपली पाहिजे, तिथं गेली पाहिजे. आता काय असं यात्रे जाऊ, काय जाऊ आणि तेथे पाहू, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. तर म्हणते आता मग पंढरपूरला कशाला जाऊ? मुले लेकरे घरदार आहेत, हेच माझं पंढरपूर आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज फार महत्वपूर्ण गोष्ट संदेश देत आहेत. तुका म्हणे ऐसे जन गोवलिये माये करून. ही अशी लोक आहेत गोवलिया, गुंतलेले आहेत मायेने. तर हे माया जाळ आहे, संसार, मी आणि माझं, ह्यामध्ये गुंतलेली जी लोक आहेत ते खऱ्या अर्थानं पंढरपुराचा आनंद घेऊ शकत नाही, विठोबाच्या दर्शन घेऊ शकत नाही आणि वारी मधला त्यांना भाव कळू शकत नाही. म्हणून वैराग्य, भक्तीमध्ये वैराग्य फार महत्वाचं आहे. आणि आपल्या गौडी वैष्णव परंपरेमध्ये पण सांगितलं जातं, महाप्रभूर भक्तगणे वैराग्य प्रधान. जे कोणी महाप्रभूंचे भक्त आहेत त्यांच्यामध्ये वैराग्य असलं पाहिजे. प्रभुपादाने आपल्याला आणखीन एक दिलं, काय? युक्त वैराग्य. वैराग्य एक लोक काय करतात, आम्हाला हे नको म्हणून सगळं सोडून देतात. पण प्रभुपाद म्हणतात युक्त वैराग्य व्हा. कसं? सर्व काही घ्या आणि भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. परंतु बऱ्याच वेळेला युक्त वैराग्याला आपण वेगळ्या अर्थाने घेतो. सर्व काय घेतो आपण, आम्ही युक्त वैरागी आहोत म्हणून, परंतु भगवंताच्या सेवेत लागत नाही. म्हणून प्रथम आपण वैराग्याची आपल्याला ही केली पाहिजे, आपल्याला अंगवळणी पाडलं पाहिजे, मग आपण युक्त वैरागी होऊ शकतो. तर पंढरपुराकडे जायचं आहे, आपल्याला वारी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला भाव असला पाहिजे, आपल्या मनामध्ये ती श्रद्धा असली पाहिजे आणि त्यासाठी भगवंत ही आपल्याला योगदान देत असतात. मला वाटते दाराकडे फार गर्दी झाली, पुढे सरकून बसले, पुढे फार मोकळी झाला आहे. हरे कृष्ण. तर पहा, भगवंताने ही भौतिक सृष्टी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि या भौतिक सृष्टीतून निघण्यासाठी वेगवेगळे मार्गही त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भगवंतानी जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तर त्यावेळेला आपल्याला काय दिलेले आहेत? 12 महिने दिलेले आहेत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. तर पहा किती सुंदर अरेंजमेंट आहे भगवंतांची. पहिले जे 4 महिने आहेत आणि शेवटचे 4 महिने आहेत, मधले 4 महिने श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक, याला म्हणतात चातुर्मास, बरोबर. आणि या दिवसांमध्ये पावसाचा जोर असतो, त्यामुळे शेतकऱ्याची सर्व कामे जवळजवळ थांबलेली असतात आणि विश्रांतीचा काळ असतो. तर ह्या काळामध्ये आपल्याला हे 4 महिने ते दिलेले आहेत आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. पहिले 4 आणि शेवटचे 4 तुम्ही स्वतःची भौतिक कार्यामध्ये भौतिक प्रगती करा, परंतु मधले जे 4 महिने आहेत, श्रावण पासून चालून होऊन कार्तिक पर्यंत संपणारा, यामध्ये आपण जीवाने, प्रत्येक व्यक्तीने आपली आध्यात्मिक स्वार्थ पाहिला पाहिजे. आपण काय करतो? श्रावण आला की श्रावणी सोमवार करतो फक्त, है ना, एकच. पण 4 महिने. कार्तिक आला की विश्व पंचाक शेवटचे 5 दिवस करायचे, परंतु नाही, त्याला खरोखरच भक्तीमध्ये प्रगती करायची, त्यासाठी हे चातुर्मास फार महत्वाचा आहे. आणि या 4 महिन्यामध्ये जो कोणी चांगल्या प्रकारे आपलं जीवन घडवतो भक्तिमय, तो निश्चितपणे भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. आणि यांना श्रीधर मास, ऋषिकेश मास, पद्मनाभ मास आणि दामोदर मास असं आपण वैष्णव कॅलेंडरनुसार संबोधित असतो. आणि आपण पाहतो की आपले जे आचार्य होते यांनी दाखवून दिलेलं आहे. सर्वश्रेष्ठ आचार्य महाप्रभू चैतन्य महाप्रभू हे सुद्धा चातुर्मास मध्ये श्रीरंगम येथे त्यांनी वास केला, साधू संतांच्या संघात राहिले, त्यांची सेवा केली.
आणि त्यानंतर आपण पाहतो नारद मुनी यांच्या बालकालामध्ये चातुर्मासमध्ये त्यांच्या घरी काही साधू संत आलेले होते आणि त्यांनी जीवभावी सेवा केली, त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केलं आणि आपण पाहतो की पुढचा जन्म म्हणजे त्यांचा नारद ऋषी झाले, ते देव ऋषी नारद मुनी झाले. आपल्या परंपरेमधले महान आचार्य भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं पण असं वर्णन येते की चातुर्मानाचं फार कठोरपणे ते पालन करायचे. दिवसातून एकदाच खाणे आणि ते पण कसे, गाई जशी खाते त्याप्रमाणे दोन्ही हात असे पाठीमागे बांधायचे, ताट समोर ठेवायचे, खिचडी काय असेल आणि मुखाद्वारे खायचे, हात न लावता. आपल्याला अनुभव असेल एखाद्या वेळेला एखादा हात तुटला असेल आपला उजवा, तर आपल्याला डाव्या हातानं पण पोट भरत नाही. तर अशा ते तपस्या अनेक प्रकारच्या त्यांनी केलेल्या आहेत साधू संतांनी. तर चातुर्मास हा खास करून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे, हे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे. तर हे 4 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. थोडंसं आज कथामध्ये असं कथा रूपी प्रवचन नसणार आहे, ह्याच्यामध्ये थोडं बोध रूपी आहे, त्यामुळे थोडासा कंटाळा येऊ शकतो तुम्हाला. परंतु जर ऐकलं आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या 4 महिन्यामध्ये उतरवलं तर पुढच्या कार्तिकमध्ये तुम्ही यशस्वी असणार आहे. तर प्रथम आहे 4 गोष्टी करायच्या, त्यामधले काय, तप करायचं आहे, त्यानंतर आपल्याला साधना करायची आहे, त्यानंतर सेवा आणि सदाचार. या 4 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणायच्या आहेत. आणि त्यातली प्रथम तप. तप म्हणजे काय, जसं आपण पाहतो तप मध्येच सर्व काय दिलेलं आहे. तप म्हणजे उष्ण. जसं उदाहरण दिलं, जसं सोन्याला जेव्हा अग्नीमध्ये टाकलं जातं तेव्हा ते तप्त होतं आणि तापल्यानंतर काय होतं सोन्यात ना, सर्व जी काय त्याची अशुद्धता असते ती निघून जाते आणि शुद्ध 24 कॅरेट सोनं शिल्लक राहतं. त्याप्रमाणे ज्या वेळेला व्यक्ती तपस्या करतो त्या अंगामध्ये असलेले सर्व जी अशुद्धता असते ती निघून जाते. म्हणून तपस्याला फार महत्व आहे. परंतु तपस्या कोणाची करायची आहे? आपल्याला 2 शरीर आहेत, हे सर्वांना माहिती आहे. तर आपण स्वतः या शरीरामध्ये बसलोय, त्याच्यावर सूक्ष्म शरीर जे मन बुद्धी अहंकाराचं आहे आणि त्याच्या बाहेर आहे कुठलं, पंचमहाभौतिक शरीर, बरोबर. तर या दोन्ही शरीरासाठी तपस्या करायची आहे. आता जी सूक्ष्म शरीर स्थूल शरीर आहे पंचमहाभूतांचं, त्यासाठी काय तपस्या आहे? भगवंताने फार सोपं केलेले पहा, वाटताना फार आपल्याला कठीण वाटत कदाचित. तर चातुर्मासमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काय की प्रत्येक महिन्यामध्ये 1 गोष्टीचा त्याग करा. काय करा? पालेभाज्या, दूध, दही आणि उडीद डाळ. प्रत्येक महिन्यामध्ये. भगवान म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडा, वैराग्य दाखवायचे. तर आपल्याला इंद्रियांना वळण लागण्यासाठी चातुर्मासमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 1 गोष्टीचा त्याग करा. थोडंच झोपा, झोप पण कमी करा. चातुर्मासमध्ये भजन आणि कीर्तन जास्त झालं पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं की झोपेवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आहार, बरेच लोक एकावळ करतात चातुर्मासमध्ये, तर आहारावर पण आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि ब्रह्मचार्य व्रताचं पालन. तर ह्या चातुर्मासमध्ये ही जी तपस्या आहेत 4, ही कशासाठी आहेत? त्या भौतिक शरीरासाठी आहेत. आणि आपलं जे सूक्ष्म शरीर आहे त्यासाठीही वेगळ्या तपस्या आहेत. कारण सूक्ष्म शरीराच्या तपस्या या स्थूल शरीराच्या तपस्येपेक्षा अत्यंत महत्वाच्या आहेत. आपलं हे सूक्ष्म शरीर कशापासून बनलेलं आहे? एक आहे मन, दुसरं बुद्धी आणि तिसरं सर्वात मोठा अहंकार. यासाठी आपल्याला करायचं आहे. तर मनाची तपस्या काय आहे? तर भगवंतानी आणि आपण ही सर्व गोष्टी आपण बऱ्याच वेळा प्रवचनामध्ये पण ऐकली असतील, पण करून उजाळा करतोय. तर मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु माम वेशेसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिनी. तर मनाला सदैव भगवंतामध्ये गुंतवायचा प्रयत्न करणे म्हणजे मनाची तपस्या आहे. तुम्ही म्हणाले कसली तपस्या केली आहे? हे काही कठोर नाही. तर विचार करा, सदैव त्या हरीचं चिंतन झालं पाहिजे उठता बसता, तर ती मनाला ची तपस्या आहे. कारण मनाचा स्वभाव काय आहे? चंचल आहे. ती एका कोणत्याही गोष्टीवर निरंतर राहत नाही. एक महामंत्र म्हटला तरी 16 अक्षर पूर्ण होईपर्यंत मन 16 ठिकाणी जाऊन आलेलं असतं. म्हणून मनाची तपस्या आहे की मनाला हरीच्या चरणावर महामंत्रावर आपण एकाग्र करणे. आणि दुसरं आहे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स. तर आपण हे पाहतो, तुम्ही चित्र पाहिलं असं, सांगा बरं कोण कोण आहे यामध्ये? रथामध्ये कोण बसलेलं आहे? आठवत आहे का नाही? आत्मा. पुढं कोण आहे? सारथी कोण आहे?
कोण आहे? मन का बुद्धी? बुद्धी आहे. लगाम कोण आहे? मन आहे. आणि 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय आहेत. तर भगवद्गीतेमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. तर बुद्धीचं भांडवल घेऊन मन इंद्रिय भोगामध्ये तृप्त असतं आणि या जीवाच्या इच्छा पूर्ण करत असतं. म्हणून आपल्या बुद्धीची तपस्या काय आहे की या बुद्धीला सदैव भगवंतांच्या विविध कार्यामध्ये युक्त केलं पाहिजे. जसं मंत्र मेडिटेशन आहे, जप साधना आहे, भजन्स आहेत, भगवंतांच्या दिव्य लीला आहे, त्यानंतर स्पिरिच्युअल खेळ पण असतात, त्यामध्ये आर्ट्स आहेत, नंतर अनेक प्रकारच्या क्विज आहेत, भगवद्गीता, अनेक विविध प्रकारच्या गोष्टीमध्ये सदैव या 4 महिन्यामध्ये आपण बुद्धीला गुंतवून ठेवलं पाहिजे. ही झाली बुद्धीची तपस्या. आणि सर्वात शेवटी येतो तो म्हणजे कोण? माणसाचा अहंकार. आपण म्हणतो सहज ना, हा फार अहंकारी आहे. तर अहंकाराची व्याख्या काय आहे? अहंकार 2 प्रकारचे आहेत. एक आहे खरा अहंकार आणि दुसरा आहे मिथ्या अहंकार. अहंकार म्हणजे मी, बरोबर? मी म्हणजे अहंकार. पण मी म्हणजे कोण? जर आपण म्हणलं की मी म्हणजे डॉक्टर, मी म्हणजे इंजिनियर, मी म्हणजे वकील, मी म्हणजे तो, तर आपण शरीराशी निगडीत आहे. तो आहे मिथ्या अहंकार, म्हणजे खोटा. आणि खरा अहंकार कोण आहे? कृष्णेर स्वरूपहय जीवेर स्वरूपहय कृष्णेर नित्यदास. तर ह्यो आहे आपला खरा अहंकार. म्हणून जे भक्तगण असतात ते काय याचना करतात? दास कोरी देही वेतन, की हे भगवंता मला दास करा आणि देही वेतन. काय वेतन पाहिजे? मोर प्रेम धन, की मला तुमचं प्रेम धन हवं आहे. आणि जे नित्य अहंकारी असतात त्यांचा श्लोक काय आहे? ईश्वर अहम अहम भोगी. काय म्हणतात? जसं हिरण्यकशिपू म्हणतात, ईश्वर अहम, मी ईश्वर आहे, अहम भोगी, सिद्धो अहम बलवान सुखी. हे कुणाचा मंत्र आहे? अहंकारी व्यक्तीचा. पण नित्य अहंकारी, ज्याला वाटतं की मी सर्व गोष्टींचा करता धरता आहे. तर या अहंकाराची तपस्या काय आहे? तर महाप्रभूंनी सांगितलेले चैतन्य शिक्षाष्टक मध्ये, सर्वांनी म्हणा, तृणादपि सुनीचेन तरो रूपी सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदा हरि. स्वयं को तरण से भी छोटा समझते हुए वृक्ष जैसा सहिष्णु रहते हुए कोई अभिमान न करते हुए और दूसरों का सम्मान करते हुए सदा श्री हरि का भजन करना चाहिए. तर ही अहंकाराला आपल्यात कमी करून टाकतं, मिथ्या अहंकारात. कारण हे आपल्याला काय दाखवतं? काय करायचं आपण? की तृणादपि सुनीचे न तरोरूपी सहिष्णु. आपण झाडासारखं सहनशील आणि तृणासारखं नम्र झालं पाहिजे. सर्व मान इतरांना दिला पाहिजे, स्वतः मानाची अपेक्षा नाही केली पाहिजे. आणि जर अशी कंडिशन असेल एखाद्याची तरच तो कीर्तनीय सदा हरी करू शकतो. तर ही आहे आपल्या अहंकाराची तपस्या. तर आपण काय पाहिलं? तप. पहिला भाग पाहिला संपलेला आहे की तपस्या करायची. कोणत्या गोष्टींची? 2 गोष्टींची. आपल्या सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर. स्थूल शरीराची तपस्या आपण पाहिली, सूक्ष्म शरीराची तपस्या पाहिली. सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, आणि त्यांची आपण तपस्या पाहिली. दुसरं गोष्ट करायची ती आपल्याला काय करायची? साधना. साधना म्हणजे काय? तर रूप गोस्वामी यांनी भक्ती रसामृत सिंधू मध्ये 64 गोष्टी सांगितलेल्या जे भक्तीसाठी पूरक आहेत. आणि त्यातील ते म्हणतात की 5 महत्वपूर्ण आहे. आणि ती ABCD लक्षात ठेवायची. पहिला ए फॉर असोसिएशन, बी भागवतम, सी चॅन्टिंग, डी धामवास, आणि आणखीन एक डी येतो, DT वर्कशीट. ही ABCD जर आपण चातुर्मास मध्ये पाळली तर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यास फार फायदा होणार आहे. तर असोसिएशन, तर पहा या 5 पैकी पण काय महत्वाचं आहे? तर तार मध्ये श्रेष्ठ नाम संकीर्तन. महाप्रभूंना जेव्हा विचारलं की या 5 पैकी अजून काय महत्वपूर्ण आहे, तर ते म्हणजे त्यापेक्षा काही जे आहे श्रेष्ठ आहे नाम संकीर्तन. पण आपण पाहतो की आपण नामाचा महिमा कलियुग मध्ये फार मोठा आहे. कारण की कधी काले नाम रूपे कृष्ण होता. भगवान स्वतः कलियुग मध्ये आलेले आहेत आणि सर्वांचं कल्याण करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून जी सर्व कल्याणमय आहे आणि सर्वात सोपी गोष्ट आहे ती आहे नाम संकीर्तन. किती सोपं आहे? तर तुकाराम महाराज काय सांगतात सुंदर मध्ये? नाम घेता उठा उठी. उठता बसता घेऊ शकता. हय संसाराची तुटी नाम घेता
उठा उठी. उठता बसता नाम घेतलं तर तुमच्या संसाराप्रती असलेली आसक्ती तुटून जाईल. ऐसा लाभ बांधा गाठी. कोणता लाभ बांधायचा? विठ्ठल पायी पडे मिठी, विठू पायी पडे मिठी. पुढे काय सांगतात फार महत्वाचं. नामापर्तीना साधन सोपे, नामापर्तीना साधन सोपे, जे तू करीतो अनेक काही, जे तू करीतो अनेक काही. आणि पुढे जोर देऊन म्हणतात, आकारुणी सांगे तुका, आकारुणी सांगे तुका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. तर आपल्या अभंगामध्ये त्यांनी सार दिले महाराजांनी, की एवढं सोपं आहे की उठता बसता काही नियम नाही. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, 17 अर्पित नियमित स्मरणे न काल. एतादर्शी तव कृपा भगवन ममापे, दुर्दैव मी जशी जाणे नानुराग. मला रुची नाही नामामध्ये, हे माझं दुर्भाग्य आहे. तुम्ही तर सर्व दिले हो नामामध्ये, सर्व काय दिले, निज सर्व शक्ती दिलेली आहे. म्हणून म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरी नारायणा. की तुम्हाला वनवामध्ये जाऊन साधना तपस्या करायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही, वानप्रस्थ होण्याची पण गरज नाही. सुखे येतो घरी नारायणा. तुम्ही फक्त निरंतर नाम घ्या, नारायण स्वतः तुमच्या घरी येईल. ठाईची बसवणी करा एक चित्त, एका जागेवर बसा आणि चित्त करा. जसं आपण जपाला बसलो, ठाईची बसवणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि त्या अनंताला अडवण्याचा प्रयत्न करा, आपल्या हृदयामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून अनेक काही नाही सापई साधन, याहून अनेक काही सोपं साधन नाही. सांगतात तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात, वाहतोसी आन विठोबासी. आणि कसे सांगत आहेत? विठोबाची आन घेऊन सांगत आहे, शपथ घेऊन सांगत आहे तुकोबा, की याहून सोपे कोणतेही साधन नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी येते घेतो. जो शहाणा आहे ना, तोही स्वीकार करणार आहे. तर नामाचा महिमा जो आहे तो फार महत्वाचा आहे. तर या चातुर्मास मध्ये म्हणून या 5, पण हे नाम घेत असताना मग आपण म्हणणार की 4 गोष्टी जे राहिलेल्या आहेत त्यांचं काय? ABCD मधलं C ठीक आहे चांटिंग, पण A B C आणि D चं काय? D चं. तर हे साठी पुढे पहा काय सांगितलेलं आहे, की ही नामाप्रती श्रद्धा येण्यासाठी आणि नामाप्रती निष्ठा येण्यासाठी आपण जर वेद वाचले पाहिजेत. किती जणांनी वेद वाचलेत? एक वेदी, दुवेदी, चतुर्वेदी, त्रिवेदी कोणी नाही का? तर UP साइड मध्ये जी नावं असतात ना त्रिवेदी आहेत, तर त्यांनी असं गृहीत धरलं पाहिजे त्यांनी 3 वेदांचं पठण केलेलं आहे. चतुर्वेदी हे आडनाव नाहीत, खरं त्यांनी वाद केलेलं आहे. तर वेदांचं अध्ययन महत्वाचं आहे, परंतु वेद सामान्य जणांना समजत नाहीत. म्हणूनच वेद व्यासजीने आपल्याला काय दिलेलं आहे? श्रीमद भागवत दिलेलं आहे. आणि या श्रीमद भागवत किती जणांनी वाचलेले? आता 18 पुराणे, 18 स्कंद, एकच माताजी आहेत, 2 हरी बोल. कोण आहे? हरी बोल. तर काय मोजक्या जणांनी. म्हणून आता तुम्ही श्रीमद भागवत जर वाचलं तर भागवताचा शेवटचा श्लोक काय आहे पहा. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रनाशनम प्रणाम दुःख शमनंतम नमामि हरि परम. की यामध्ये शेवटी 6 रूपानं नाम संकीर्तन सांगितलेलं आहे. तर वेद का वाचायचे किंवा अध्ययन का करायचं? तर प्रभुपाद नेहमी म्हणायचे की माझ्या ग्रंथांना तुम्ही वाचू नका, तर काय करा? त्याचं अध्ययन करा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये दिलेला एक एक श्लोकाची फोड करा. ते आपल्याला काय उपदेश देतात ते समजून घ्या. ते समजलं तर मग समजेल. जसे तुकोबा पुन्हा म्हणतात पहा, वेद अनंत बोलीला अर्थ इतकाची शोधिला, विठोबाची शरण जावे निज निष्ठ नाम गावे. वेद अनंत बोलीला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? विठोबाशी शरण जायला सांगितलं, आणखी काही सांगितलेलं नाही. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतकाची निर्धार. सकळ शास्त्रांचे जेवढे शास्त्र आहेत, पुराण आहेत, वेद आहेत, सर्वांचा जर घेतला तर अंती इतकाच निर्धार. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हेच तीर्थ. सर्व घ्या तुम्ही काय वाचायची आवश्यकता नाही असं आपल्याला वाटेल, पण नामाप्रती श्रद्धा येण्यासाठी हे अध्ययन आवश्यक आहे.
म्हणून आपला जप चांगला होत नाही. कारण आपण म्हणतो की नाम संकीर्तन आहे तेच सर्व जाणार कलियुगचा, मग अध्ययन करायची आवश्यकता नाही. हुशार विद्यार्थी कोण आहे? जो बघून लिहितो का जो बुद्धीद्वारे लिहितो पेपर? हुशार विद्यार्थी तो आहे जो समोरचं बघून आहे तेव्हा करतोय ना मी पण जप करतो. नाही, तुम्ही बुद्धीनं स्वीकार करा. जोपर्यंत आपण बुद्धीनं स्वीकार करत नाही तोपर्यंत आपली निष्ठा वाढत नाही, श्रद्धा वाढत नाही. म्हणून सांगितले चारी वेद जयासाठी त्याच्या नाम धरा कंठी. तर 4 वेदांचा सार काय आहे? भगवंत अनंत आहेत आणि त्यांचा नाम धरा कंठी. न तरी अनेक साधने कष्टाशी का वाया विना. आणि आणखी कुठलं साधन करायची आवश्यकता नाही. व का विनाकारण कष्ट घेतात तुकाराम महाराज म्हणतात. 18 पुराणांच्या पोटी नाम विना नाही पोटी. 18 पुराण जरी वाचली तरी फक्त नामाचाच वर्णन आहे त्यामध्ये. गीता जेने उपदेशली तेही विठेवरी माऊली. आणि जेने गीता उपदेशलेली आहे ती विठेवरी माऊली आहे. लोकांचा बराच मोठा समज असतो. परवा युट्यूबवर एक व्हिडिओ गाजत आहे, इस्कॉन आणि वारकरी. अरे वारकरी म्हणजे काही वेगळे नाहीत. तर तो व्यक्ती म्हणतो की विठ्ठलाचा अवतारच कृष्ण आहेत. असं आहे का? खरं आहे का खोटं आहे सांगा? विठ्ठलाचा अवतार कृष्ण आहेत का? किती जणांना वाटतं की आहे? अवतार आहे का? नाही. कोणत्याच अर्थानं खरं नाही. का? कारण की विठ्ठल आणि कृष्ण ही एकच आहेत. पिंट्या आणि विक्की आणि विकास, घरामध्ये त्याला पिंट्या म्हणत असतील, बाहेर त्याला विकास म्हणत असतील, मग त्या फरक आहे का दोघांमध्ये? नाही. भक्तांनी आपल्या भगवंतांना दिलेली नाव आहेत. नंदनंदन कारण ते नंद बाबाचे पुत्र आहेत. यशोदानंदन कारण ते यशोदा मायेचे पुत्र आहेत. गोपीजन वल्लभ कारण ते गोपीजनांचे वल्लभ आहेत. त्याचप्रमाणे विठ्ठल कारण ती विठेवर बाबू उभी आहे. तर काही फरक नाही, अवतार नाही. विठ्ठल आणि कृष्ण आणि पांडुरंग हे एकच आहेत. तर ही विभूती आहे. तर काय गीता जेनी उपदेशली, तुकाराम महाराज काय म्हणतात, जेने गीता उपदेशली तेही विठेवरी माऊली. तुका म्हणे सार धरी वाचे हरिनाम उच्चारी. की तुकाराम महाराजांना सर्व वेदांचा सार घ्या आणि मुखाने केवळ हरिनाम घ्या. तर ही सर्व श्रद्धा येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे. गीता भागवत आपण वाचायला वेळ मिळत नाही तर इथं होणारे प्रवचनामध्ये येऊन किती कमीत कमी श्रवण केली पाहिजे. तर प्रभुपादांनी दिलेली सुविधा आहे की तुम्हाला वाचायला जमत नाही तर श्रवण तरी करा. पुढे सांगण्यात आलेलं आहे तिसरा साधू संघ. आपल्याला काय करायचे चातुर्मास मध्ये? साधू संघ करायचे. पहा, संत मिले सुख उपजे, दुष्ट मिले दुःख होय, सेवा कीजे साधू की जन्म कर्थार्थ होय. तर साधू संघ म्हणजे फार मोठा एक गैरसमज असतो यामध्ये. आपण म्हणतो की मी साधूंच्या सहवासात राहिलो आणि साधू संघ झाला, हा म्हणजे साधू संघ आहे का? नाही. साधूंचा संघ म्हणजे काय? तर हृदी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशार्थी ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिना. साधूंच्या संगतीमध्ये आल्यानंतर तुम्ही साधूंच्या बहुत सेवा केली पाहिजे, नम्रपणे त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांच्याशी आध्यात्मिक देवाणघेवाण केली पाहिजे, तर तो संघ आहे. नाहीतर मग एक मच्छर ही साधूचा संघ येतो पण तो काय करतो? त्यांना चावून शोषण करतो. त्याप्रमाणे नाही व्हायचं. साधूंच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपण त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि राहिल्यानंतर काय केलं पाहिजे? त्यांची सेवा केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात फार सुंदर, संताईच्या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख देश. की संतांचे जे गाव आहे ना तिथं प्रेमाचा सुकाळ असतो. सदैव तुम्ही कधीही संतांच्या मेळाव्यामध्ये जावा, तिथं विठ्ठलाची कथा होत राहणार. तिथं प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश, तिथं दुःखाचा लेश मात्र नाही. तेथे मी राहीन होऊन याचक. तर तिथं मी जाऊन काय म्हणून राहील? एक याचक म्हणून राहील. घालतील भीकतेची मज, संताईच्या गावे बरो भांडवल, अवघा विठ्ठल धनवित. तर संतांच्या गावामध्ये जी व्यापार चालतो त्यामध्ये भांडवल काय आहे? विठ्ठलच आहे. वित्त काय आहे? विठ्ठलच आहे. संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. आणि त्यांचं भोजन काय आहे? सदैव ते कीर्तनामध्ये रत आहेत आणि तेच त्यांचं भोजन आहे. संतांचा उदीम उपदेशाची पेठा, प्रेम सुख साठी घेती देता. आणि त्यांच्या बाजारपेठ म्हणजे काय आहे? त्यामध्ये फक्त संत काय देवाणघेवाण करत आहेत? प्रेम सुख देत आहेत, एकमेकांना कृष्ण कथा देत आहेत. तुका म्हणे तेथे आणि नाही परी. तुकाराम महाराज म्हणतात तिथं आणखी दुसरी गोष्ट चालतच नाही. काय चालतं? फक्त विठ्ठल नाम चालतं. होऊन म्हणून म्हणतात तुकाराम महाराज,
होऊन भिकारी झालो त्यांचा, तर मी तिथं याचक म्हणून राहीन. आणि संतांची ही मोठी गाथा आहे. तर साधू संघ जे आहे तो फार महत्वाचा आहे. कारण या साधू संघामध्येच आपल्याला आपल्या जीवनाचं खरं उद्दिष्ट करतं. म्हणून म्हणतात ना की काय उद्दिष्ट आहे ते आपल्याला हे समजतं की हे जग क्षणभंगूर आहे, याला सोडलं पाहिजे. म्हणून म्हणतात ना क्षणाक्षणी हाची करावा विचार. काय विचार केला पाहिजे? तर हावया पार भव सिंधू, की हा भवसागर पार करण्याचा विचार केला पाहिजे. मग कसा करायचा? त्यासाठी काय करायचं? संत संगती धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. तर संतांची संगतीची आवड निर्माण केली पाहिजे. ती जर आवड निर्माण झाली तर मग आपण परमार्थीची तातडी करू शकत नाही. म्हणून आता मग साधू संघ करायचा आहे. तर साधू म्हणजे कोण? तर महाप्रभूंना जगन्नाथपुरीमध्ये असताना कुलिया ग्रामची लोक भेटायला यायची. आल्यानंतर प्रत्येक वर्षी भेटायचे, म्हणायचे की हे महाप्रभू, हे गौरचंद्र, आम्हाला सांगा की आमच्यासाठी काय उपदेश आहे. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना सांगायचे की तुमच्यासाठी एकच उपदेश आहे, निरंतर नाम लय, की तुम्ही सदैव नाव घ्या. आणि दुसरं म्हणायचे तुम्ही वैष्णवांची सेवा करा. काय उपदेश दिला? निरंतर नाम घ्या, वैष्णवांची सेवा करा. आता नाम घेण्याच्या बाबतीत माहिती आहे की महामंत्र एकच आहे, हरे कृष्ण महामंत्र. वैष्णव म्हणजे कोण? तर ते म्हणायचे वैष्णव म्हणजे कोण? तर त्यांनी महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, काय म्हणतात की 3 प्रकारचे वैष्णव आहेत. तर आपण कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. तर 3 स्तर आहेत वैष्णवांचे. तर महाप्रभू फार सुंदररित्या सांगतात पहा. प्रभु कहे यहाँ मुखे सुनी एक बार, कृष्ण नाम से ही पूजे श्रेष्ठ सबका. प्रभू म्हणतात महाप्रभू की ज्याच्या मुखातून एकदा, केवळ एकदा जर कृष्ण नाम आलं तर त्याला तुम्ही वैष्णव समजा. आणि त्याला तुम्ही काय म्हणायचं आहे? सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, ज्यानं एकदा म्हणलेलं आहे. पुढच्या वर्षी पण हे कुलिया ग्रामवाले येतात, महाप्रभूंना भेटतात. मग महाप्रभू आम्हाला काय आज्ञा आहे? ते म्हणतात नाम संकीर्तन, वैष्णव सेवा. पुन्हा तोच प्रश्न, वैष्णव कोण आहे? तर यावेळेला महाप्रभू काय सांगत आहे त्यांना? कृष्ण नामे निरंतर याहार वदने, से वैष्णव श्रेष्ठ भज तहार चरणे. तर ते आता म्हणतात की कृष्ण नाम निरंतर याहार वदने, जो सदैव नाम घेत आहे. कुणाचं? कृष्णाचं. सेही वैष्णव श्रेष्ठ, तो सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे. आता बदललंय बघा व्याख्या. भज तहार चरणे. तो जो निरंतर नाम घेत आहे तो कोण आहे? सुपिरियर वैष्णव आहे. एक पहिला सांगितला ऑर्डिनरी वैष्णव, ज्याला एकदा कृष्ण म्हणलाय तो वैष्णव आहे. आता दुसऱ्यांदा सांगतात काय? सुपिरियर कोण आहे? जो निरंतर नाम घेत आहे. 3रं वर्ष येतं. पुन्हा ते कुलिया ग्रामवाले आलेले आहेत, महाप्रभूंना भेटतात. महाप्रभू काय आज्ञा, काय करू? ते म्हणतात 2 गोष्टी करा, निरंतर नामलय, वैष्णव सेवा. वैष्णव कोण आहे? आणि महाप्रभू आता सुपिरियर टॉप मोस्ट वैष्णव सांगतात काय? यहार दर्शने मुके ऐसे कृष्ण नाम, तहार जाणीय तुम्ही वैष्णव प्रधान. ज्याला पाहता क्षणी तुमच्या हृदयातून कृष्ण नाव स्फुरित होईल. पाहूनच वाटेल की मला कृष्ण म्हणावंसं वाटते, पाहून वाटेल मला पांडुरंग पांडुरंग म्हणावंसं वाटते. तो वैष्णव प्रधान आहे, सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे. गोंधळून जाणार ना, वैष्णव कुणाचा? संघ कुणाचा घ्यायचा? नक्की कुणाचा संघ घ्यायचा? तर सोपं आहे. काय सोपं आहे? तर जे कुणी कनिष्ठ अधिकारी आहेत, नवसाधक आहेत, नवीन भक्तीमध्ये आलेले आहेत, एकदा कृष्ण नाम म्हणायला सुरुवात केलेली आहे, त्याप्रती आपला भाव काय असला पाहिजे? कृपाचा भाव असला पाहिजे. त्याच्यावर आपण कृपा दाखवली पाहिजे आणि त्याला भक्तीमध्ये मार्गदर्शन केलं पाहिजे. तर जे कनिष्ठ अधिकारी आहे त्याला काय करायचे? त्याच्यावर आपली दयालुता असली पाहिजे, कृपालुता असली पाहिजे आणि त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. जो मध्यम अधिकारी आहे, निरंतर नाव घेतोय, 16 माळा जप करतोय, त्याचा आपण संग केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कृष्ण कथा केली पाहिजे, त्याच्याशी आपण मैत्री केली पाहिजे. वैष्णवामध्ये हे झालं पाहिजे. ददाती प्रतिघृणाती गुह्यम आख्याती प्रचिती भुंजते भोजते चैव षडवधी प्रीती लक्षणम. ह्या 6 गोष्टी वैष्णवामध्ये त्या घडल्या पाहिजे. आणि जो सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत
त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे चरणांची, आणि त्यांच्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे. मग आपण गोंधळणार नाही. जर आपण ह्या समतोल ठेवला नाही तर मग आपली साधनामध्ये गडबड होऊ शकते. नवसाधकाबरोबर आपण जास्त वेळ व्यतीत केला तर आपण पण निश्चित आहे की आपला पण खाली येईल. म्हणून त्याची हेटाळणी नाही करायची, त्याच्यावर कृपा करायची आणि त्याला भक्तीमध्ये उचलायचा प्रयत्न करायचा. आपल्या बरोबरचे मैत्रीचे संबंध स्थापित करायचे, कृष्ण कथा करायचे, आणि वैष्णव जी आपल्यापेक्षा उच्च स्तरावर आहे त्यांची सेवा करायची, उपदेशांचं पालन करायचं आहे. तर हा आहे साधू संघाचं महत्व. आणि शेवटीचं काय आहे, धामवास. तर धामवास ह्या चातुर्मास मध्ये झालं पाहिजे. तर पर्पज काय आहे, आपण यात्रा काढतो बघा, कार्तिक यात्रा महाराज पण येतात आणि इस्कॉन मधून आपण बरेचसे यात्रा जात असतात. आणि आपण म्हणलं ना की आता या वर्षी आपण जाणार आहोत वृंदावन, पुढच्या वर्षी मायापूर, जगन्नाथपुरी, आता कुठे वृंदावन. वृंदावन झाले हो आमचं, दुसरं कुठलं आहे का? झालंय आमचं. म्हणजे यात्रेला आपण एक पिकनिक पॉइंट म्हणून पाहतो का? नाही. यात्रा म्हणजे काय आहे, तर यात्रेसाठी व्यक्तीनं पहा, तुकाराम महाराज आहे ना 3च गोष्टीमध्ये स्पष्ट करतात. चला पंढरीसी जाऊ, रुक्मा देवी वर पाहू. यात्रेला गेल्यानंतर काय करायचे, प्रथम रुक्मा देवी वर पाहू म्हणजे दर्शन घेतलं पाहिजे तिथल्या आराध्य देवतांचं. डोळे निवतील कान मना तेथे समाधान. दर्शन कसं घेतलं पाहिजे की डोळ्यांना तिथं समाधान मिळतं ना, कानाला आणि डोळ्यांना तिथं काय मिळेल, निवतील कान मना तेथे समाधान. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय करायची आहे तिथं, संत महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. आणि संत महंतांच्या भेटी होतील आणि आनंदे नाचो वाळवंटी. तर हेच आपली यात्राचा उद्देश आहे. तिथं गेल्यानंतर वैष्णवांचा संग झाला पाहिजे, वैष्णवांच्या बरोबर जाऊन कृष्ण कथा झाली पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, तर ती यात्रा आहे. मग ते वृंदावन असो, मथुरा असो, काशी असो, बद्रीनाथ असो, कोणताही धाम असो, त्या धामामध्ये जर वैष्णव नसतील, त्यांचा संग नसेल, हरिकथा नसेल आणि हरी कीर्तन नसेल, तर ती यात्रा कसं आहे, काक तीर्थाप्रमाणे. कावळा पण तीर्थाला जातो परंतु काय खातो, तो तिथलं घाण खात राहतो. तर आपल्याला कसं वैष्णव बनायचं आहे, त्या पद्धतीनं की तिथं हे करायचं आहे. म्हणून यात्रा धामवास म्हणजे फार महत्वाचं आहे की धामामध्ये राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर जे येतं, आणि पहा आपले जे आचार्य होते त्यांनीही दाखवून दिलेलं आहे. स्वतः महाप्रभू पंढरपूर येथे आले, नित्यानंद प्रभू पण पंढरपूरला आलेले आहेत. विदुरजींनी तीर्थयात्रा केली, बलरामजींनी जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध चालू झालं तीर्थाटन केलं. तर आपले सर्व आचार्य, स्वतः भगवंत 14 वर्षाचा वनवास घेतल्यानंतर प्रभू रामचंद्राचा उद्देश काय होतं, तीर्थाटन. असुरांचा नाश तर आहे पण अनेक तीर्थांचं दर्शन. महाप्रभूंनी पायी यात्रा केली 6 वर्ष. कशासाठी, दक्षिण भारत यात्रा, तीर्थाटन केलं. तर तीर्थांचं दर्शन हे फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि द्वितीय वर्षी भगवंतांची अर्चा विग्रहांची पूजा ती कशी करायची आहे, विग्रह नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंद. प्रभुपादांना एकदा विचारलं की कोण आहेत, तर त्यांनी सांगितलं की राधाकृष्णांच्या मूर्ती आहेत. तर ते म्हणले ना, मूर्ती आहेत, नाही, साक्षात राधाकृष्ण आहेत. तुकाराम महाराज म्हणता, जी कोणी म्हणेल की विठ्ठलाची मूर्ती, त्या तोंडात किडे पडतील, कारण पांडुरंग साक्षात उभे आहेत. तर तो भाव जर असेल की हे माझे माऊली आहे, पंढरीनाथ साक्षात उभे आहेत, हा भाव हृदयामध्ये असेल तरच आपल्याला ते पांडुरंगांचं आपण त्या ह्याने पूजा करू शकतो. म्हणून हा भाव होता, म्हणून नामाच्या हस्त भोजन पांडुरंगाने केलेलं आहे. नामदेवला वडिलांनी सांगितलं की जा रे भोग दाखव, मी चालू 2 दिवस बाहेर गावी. नामदेव म्हणले ठीक आहे, ताट घेऊन गेले, खा देवा. देव कुठं खातोय, तू नाही खाणार तर बाबा रागवतील, खाल्लं पाहिजे. नामा म्हटलं मी डोकं फोडून घेईन खात नाही तर. पांडुरंग म्हणजे अरे बाबा खातो, म्हणून खाल्लं नाही. ताट मोकळं घेऊन आले घरी, काय झालं, उच्चिष्ट कुठं आहे, आई म्हणते. खाल्लं पांडुरंगानं. अरे कुठं मूर्ख आहेस का काय, स्वतः खाल्ला असेल. नाही, दुसऱ्या दिवशी पण तीच घडलं. तिसऱ्या दिवशी वडील येतात म्हणतात की अरे नामा असा करतोय, म्हणतो की पांडुरंगानं खाल्लं. मला लबाड आहे तो, पाहतो मी. तर आता म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही या. पाठीमागं नामदेवांचं उभे राहिलेले आहेत वडील. नामानं भोग लावला, पांडुरंगा घे प्रसाद घे. भगवंत कुठं खातात, भगवंत माहिती वडील आलेले, नाही खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे. आणि शेवटी पांडुरंगानं उचलून खाल्लेलं आहे. तर तो भाव असला पाहिजे, तो
तो हृदयामध्ये भाव असेल तर ती खऱ्या अर्थानं विग्रहांची पूजा होते. नुसते एक डिटीज म्हणजे आपल्यासाठी एक भाऊला भावली नसले पाहिजे, शोपीस नसले पाहिजे, लोकांना आमंत्रित करून दाखवण्यासाठी की हे आमच्याकडे भगवंत आहेत. नाही, त्यांच्याशी तुमचं एक आदान प्रदान असलं पाहिजे. ते एक घराचे सदस्य आहेत आणि त्यांच्याशी देवाणघेवाण झाली पाहिजे, त्यांच्याशी बोलायला शिकलं पाहिजे. आजपासून 300-400 वर्षापूर्वी कितीतरी उदाहरणं आहेत की संतांच्या बरोबर विग्रहाने आदान प्रदान केलेले. आता का करत नाहीत? आताही कुठे कुठे करतात, पण का नाहीत करत? हा तो भावच गेलेला आहे. आपण त्यांना मूर्ती म्हणूनच पाहतो. भगवंत ये यथा माम प्रपदन्ते, तू मला मूर्ती समजतो तर मी मूर्तीच आहे, आणि तू मला माझा सखा समजतो तर मी सखा आहे, तू माझा प्रेमी समजतो तर मी प्रेमी आहे, तू मला माझा पुत्र समजतो मी तुझा पुत्र आहे. तर रसांमध्ये आदान प्रदान भगवंत करतात. तर तो भाव आपल्या डीटी वर्षीमध्ये असला पाहिजे. आणि सेवा, तिसरं काही आपण काय पाहिलं? साधना पाहिली, तप पाहिलं आणि सेवा. सेवामध्ये काय करायचे? भगवत सेवा एक आहे, गुरु सेवा, आणि तिसरं आहे वैष्णव सेवा. आता आपण पाहत होतो काय, भगवंतांची पूजा आणि सेवा यामध्ये फरक आहे. पूजा म्हणजे आपण त्यांना त्या दृष्टीने पाहून, पण भगवंताची सेवा काय? सेवाचा अर्थ समजा, सेवा म्हणजे सुख देणे. एखाद्याला खूप तहान लागली आणि तुम्ही म्हणजे की गरम गरम दूधच प्या, तुम्ही सेवा करायची, मला उत्तम गोष्ट द्यायची, त्याला सुख मिळेल का? दूध पिलंच पाहिजे, कारण दूध ही पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, प्या. नाही, त्याला थंड पाणी दिल्यानंतर त्याला समाधान वाटेल, आणि ती खरी सेवा आहे. तर सेवा म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला सुख देणे. आणि ही सुख देताना भगवंतांना जर आपल्याला सेवा करायची, भगवंतांना सुख कशामध्ये आहे? अहम बीज प्रधापिता, भगवंत म्हणतात की मी सर्वांचा पिता आहे. त्यांची ही भरकटलेली लेकरं आहेत ना, जी त्यांना सोडून इथं आलेली आहेत, त्यांना परतीचा प्रवास करणे, जाऊ देवीचा गावा, त्यांना सांगणे की बाबा तुम्ही इथं नाही, तुम्ही इथले नाही हो. जसं एखाद्या कुंभमेळ्यामध्ये समजा एखादा मुलगा हरवलेला आहे, आणि त्या हरवलेल्या मुलाला तुम्ही घेतलं, त्याला हॉटेल, काय झालं बाळा, तुला भूक लागली का? हा, हे घे प्रसाद घे, भरपूर खाऊ दिला, खेळणी दिली, आणि त्याला तिथं सोडून दिला. आणि दुसरा व्यक्ती आहे, तो म्हणतो की अरे काय झालं बाबा, तुझे वडील हरवलेत का? ठीक आहे ठीक आहे, तुझ्या वडिलांचं नाव काय, गाव काय? आणि त्याला तो घेऊन त्याच्या वडिलांकडे घेऊन जातो. श्रेष्ठ सेवा कोणती? वडिलांकडे घेऊन जाणे. त्याप्रमाणे इथं लोक येतात आणि अनाथ आश्रम सोडतात. येतात असं आपण विरोध करतोय असं नाही, पण सर्वोत्तम सेवा सांगतोय. सर्व प्रकारच्या गोष्टींची त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना देतात, परंतु त्यांचा मूळ उद्देश आहे, त्यांचे खरे पिता आहेत, त्यांचा खरा परमार्थ आहे, तोच दाखवत नाही. म्हणून भगवंतांना सर्वात जास्त प्रिय काय आहे? तर तो प्रचारक. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये की मला सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो माझ्या नामाचा प्रचार करतो. म्हणून भगवंताची जी सेवा आहे ती त्यांचा प्रचार. तर माझ्याकडे तुम्ही म्हटले की प्रभूजी मला 1 करोड रुपये द्या, माझ्याकडे ती नसती तर मी तुम्हाला देऊ शकतो का? नाही. तर आपल्याकडे जे असेल तेच आपण दुसऱ्याला देणार आहोत. म्हणून प्रथम स्वतःकडे ती हरिनाम संपत्ती घेतली पाहिजे. आपण उतावळपणा असतो दुसऱ्यांना देण्यासाठी, खिसे मोकळे आपले, माझ्याकडे या मी तुम्हाला देतो. अरे पहिले तुझे खिसे भर, हरिनामाचं धन संचय तू कर. सदा माझ्या डोळा, काय म्हणतात तुकाराम महाराज, जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया. की हे भगवंता तुझं जे मुख दर्शन आहे ते माझ्या डोळ्यामध्ये रत्नाप्रमाणे जळून राहिलं पाहिजे. आणि काय म्हणतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. विठो मावलिया हाची बर देही, संचारुणी राहो हृदया माझे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. तर काय म्हणले, गोड तुझे रूप. अरे पण गोड रूप कसं आहे, डोळ्याने दिसतंय का? आणि गोड तुझे नाम, पण आपण म्हणतोय, घेतोय का? फक्त म्हणत राहिलो तो गोड तुझे रूप गोड तुझे नाम. म्हणा भाऊ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड
तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम परंतु नाम जर आपण घेतलंच नाही तर कसं करणार ती गोड आहे का नाही तर काय केलं पाहिजे घेतलं पाहिजे हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे तर असं हरिनाम आपण संचित केलं पाहिजे हे हरिनामाचं धन जेव्हा आपण भरभाटून आपल्याकडे असेल त्यावेळेला ते आपण वितरण करू शकतो म्हणून जन्म सार्थक करी कर उपकार महाप्रभूंनी काय सांगितले भारत भूमी ते हैल जन्म या जन्म सार्थक करी कर उपकार ज्या व्यक्तीच्या या भारत भूमीमध्ये जन्म झालेला आहे त्यांनी जन्म सार्थक पहिला केला पाहिजे आपण परोपकार करतो तर पहिलं सार्थक केलं पाहिजे आणि मग परोपकाराकडे वळलं पाहिजे आपल्याकडे धन संचय केला पाहिजे मग इतरांना वाटलं पाहिजे हा तर हे आपण केव्हा करू शकतो तर हे भगवत सेवा आहे सर्वोत्तम भगवत सेवा पुढे आहे गुरु सेवा गुरूंची सेवा ही परम सेवा आहे आणि हे कोण दाखवतं स्वतः भगवंत दाखवतात प्रत्येक अवतारामध्ये भगवंत येतात त्यांना गुरुची आवश्यकता नाही ते गुरुला स्वीकार करतात इथं आपण पाहतो की श्री रामचंद्र आणि लक्ष्मणजी कशी सेवा करत आहेत तर गुरु सेवा ही परम सेवा आहे आता प्रश्न असा आहे की गुरु कुलमध्ये असताना गुरुंची सेवा करायची हो आता आमचे गुरु कुठे आहेत आम्हालाच माहित नाही तर गुरुंचे दर्शनच दुर्लभ आहे तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की बाणी सेवा आणि वपू सेवा ही दोन सेवा आहेत वपू सेवा म्हणजे ज्या वेळेला गुरु तुमच्या समोर प्रकट असतील त्यावेळेला त्यांची शारीरिक सेवा करा त्यांना भोजन द्या प्रसाद द्या त्यांचे चरण मार्जन करा परंतु ती संधी जर तुमच्याकडे उपलब्ध नाही तर तुम्ही वाणी सेवा करा वाणी सेवा म्हणजे काय गुरुने दिलेल्या उपदेशांचं पालन करणे गुरुने दिलेल्या आज्ञांचं पालन करणे आपण गुरुना आज्ञा दिलेली आहे की मी 16 माळा जप करेन तर ती केलं पाहिजे 4 नियमांचं पालन करेन तर ते केलं पाहिजे निरंतर दासानु दास म्हणून सेवा करेन तर केली पाहिजे तर ही आहे गुरुंची वाणी सेवा कारण गुरु शिवाय गुरु हे वाया मीडिया आहेत भगवंत आणि आपली मधली जी दुआ आहे ना ते गुरु आहेत गुरुशिवाय आपण भगवंतांना भेटूच शकत नाही ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज म्हणून तुकोबराय आपण सांगतात गुरुजी या मुखे होईल ब्रह्मज्ञान
ज्या वेळेला गुरु आपल्याबद्दल आपल्याला सांगतील, गुरूंच्या मुखातूनच आपल्याला ब्रह्मज्ञान होईल, म्हणजे ब्रह्म कोण आहे ते समजल. न कळे प्रेम कोण विठोबाची. तर गुरुचं आपल्याला विठोबाच्या बद्दल प्रेमाचं आदान प्रदान जर करायचं असेल ना, तर ती फक्त गुरुद्वारे करू शकतं. गुरुच आपल्याला त्या स्तरावर घेऊन जातात. वेदांत विचारा पुराणे पुसा, विठोबाचा काहीसा प्रेम भाव. तर वेदांत आणि ह्याच्यामध्ये सर्वांचा सार कोण आहे? कारण की गुरुने हे जाणलेलं आहे तत्व, म्हणून ते गुरु आपल्याला ते देऊ शकतात. तुका म्हणे सांडा जाणीवेच्या शेण, विठोबाची खून जाणती संत. तर तुम्ही मला कळतं सगळं हे समजून सोडून टाका. विठोबाची खून कोणाला माहित आहे? संतांनाच माहित आहे, गुरुनाच माहित आहे, आणि तेच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतात. म्हणून गुरुसेवा ही परमसेवा आहे. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे, की हरिप्रमाणे पाहायचे, पण हरी म्हणायचं नाही गुरुला. हा मोठा भेद आहे, फरक आहे. एकदा प्रभुपादांच्या समजलं की लंडनमध्ये कुणीतरी 2 शिष्य सांगतात की प्रभुपाद इज गॉड, प्रभुपाद इज गॉड. प्रभुपाद कोण आहेत? भगवंत आहेत. प्रभुपाद एकदम महत्वाच्या कार्यात गुंतलेले होते. त्यांनी तिथं सोडलं, फ्लाईट पकडली आणि लंडनला आले. म्हणजे कोण आहेत ते 2 बदमाश, त्यांना बाहेर काढायचं कोणमधून. का? कारण की गुरु भगवंताप्रमाणे त्याची पूजा अर्चना, त्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे, पण त्याला भगवंत म्हणता कामा नाही. पण गुरु ज्या वेळेला स्वतःला भगवंत घोषित करतो, त्यावेळेला समजा तो मिथ्याचारी आहे, त्याचा आपण त्वरित त्याग केला पाहिजे. तर साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे, शास्त्रामध्ये सांगितले की हरिप्रमाणे त्यांना मान सन्मान रिस्पेक्ट द्या, परंतु त्यांना भगवंत म्हणून घोषित करू नका, कारण गुरुलाच ते आवडत नाही. जो खरा वैष्णव आहे त्याला हे कधीच आवडणार नाही. आणि पुढे वैष्णव सेवा, शेवटी वैष्णवांची सेवा, तर ही फार महत्वाची, लक्षात घ्या. भगवंत म्हणतात मद भक्ता पूजा अभिदेके. श्रीमद भागवत मध्ये सांगितलं, लॉर्ड कृष्णा सेज, काय म्हणतात की माझ्या सेवेपेक्षा माझ्या भक्तांची सेवा मला फार प्रिय आहे. आणि म्हणूनच आपण ही जी वारीची कथा लावली आहे ती कोणामुळे पंढरपूरमध्ये भगवंत आलेत? पुंडलिक मुळे. आणि पुंडलिक कोण आहेत माहित आहे? मुचुकुंद महाराज आहेत मागच्या जन्मातले. मुचुकुंद महाराज म्हणजे त्यांनी देवतांच्या बाजूनी युद्ध केलं असुरांच्या विरोधात, आणि एवढं युद्ध केलं की ते फार थकून गेले. ते म्हणले की आता देवता म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे मला झोपी जायचे. तर ते म्हणजे मला डिस्टर्ब करता कामा नये कोणी, आणि जर कोणी डिस्टर्ब केलं तर मी ज्याच्याकडे पाहीन त्याच्यावर भस्म होईल. आणि मुचुकुंद महाराज जाऊन एका गुफेमध्ये झोपले. द्वापार युगामध्ये भगवंत आले प्रकट. भगवंत नानाविध लीला करतात. त्याने एक लीला रचली. कालिया येऊन नावाचा असुर त्यांच्यावर चालून आला, युद्ध चालू झालं, भगवंत पळायला लागले. रणछोडराय आहेत ते, काय करतील भरोसा नाही. काय म्हणलं, अरे काय घाबरतो काय, मला पळतोय कुठं? तो पण त्याच्या मागे पळायला लागला. भगवंत पळत पळत एका गुफेमध्ये गेले, आणि तिथं मुचुकुंदजी झोपलेले होते. भगवंतांनी आपली उत्तरी त्याच्यावर टाकलेली आहे, आणि एका कोपऱ्यात जाऊन लपून बसले. कालिया येऊन आला, म्हणला की अरे भ्याड, मला घाबरून इथं झोपलास? नानाविध प्रमाणे भगवंतांना बोलतो तिथं, आणि लाथ मारतो उठवण्यासाठी. झोपलाय काय? झोपेचं सोंग घेतो. मुचुकुंद महाराज दचकून उठतात. एवढ्या दीर्घ निद्रेतून उठलेले असतात, आणि त्यांना वरदान असतो. आणि जसेच त्याच्याकडे पाहतात तो कालिया येऊन तिथं भस्म होतो. आणि मुचुकुंद महाराजांना नंतर कळतं की अरे काय झाले, भगवंत तिथं प्रकट होतात. भगवंत म्हणतात की ही एक दिव्य लीला होती. भगवंत तुमचे एवढं सुंदर मनोहर रूप पाहिल्यानंतर मला पुन्हा ते पाहायचे भगवंता. आता तू भगवत धामात राहा, पुढच्या जन्मी तू पुंडलिक होती. पुंडलिक कोण होता माहिती आहे? अत्यंत दुराचारी मुलगा. आई वडील त्याचे भक्त, परंतु त्यांना खूप त्रास द्यायचा. आणि हे त्रास सहन होईना म्हणून त्याच्या आई वडील तीर्थाटनला निघाले. तर हे नवरा बायको त्यांच्या पाठीमागे त्यांना त्रास द्यायला तिथं पोहोचले. पुढे कुकुट मुनीचा आश्रम होतं, आणि त्या आश्रम मध्ये आल्यानंतर हा पुंडलिक तिथं रात्रीची विश्रांती करत होता. आणि कुकुट महाराजांना माहित होतं की काय चाललंय ते. आणि रात्री त्यानं पाहिलं की 3 कुरूप स्त्रिया तिथे येतात. त्या आश्रमला झाडू पोचा मारतात, आणि मारल्याबरोबर त्या एका सुंदर युवतीमध्ये त्यांचे रूपांतर होतं. पुंडलिक हे सर्व पाहतोय, म्हणतो की अरे तुम्ही कोण आहे? देवीनू थांबा. ते म्हणतात आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहे. मग तुम्ही एवढ्या कुरूप होता, आता हे कसं झालं? म्हणजे की आमच्यामध्ये स्नान करतात पापी सगळे, त्यांचं पाप घेऊन घेऊन आमचा हे कुरूप होतो. आणि ह्या वैष्णवांची सेवा केल्यामुळं आम्हाला पुन्हा तुमचं रूप प्रधान होतं. आणि तेव्हा पुंडलिक महाराजांचे डोळे उघडतात. अरे मग कुकुट महाराजांना जाऊन भेटतात. कुकुट महाराज म्हणतात तुझ्या घरामध्ये वैष्णव आहेत रे.
तू त्यांची सेवा करत नाही. आणि ते म्हणतात की ठीक आहे. आणि मग पुंडलिकाने अशी सेवा केली की साक्षात परब्रह्म त्यांच्या भेटीला आलं. आणि ते म्हणतात की थांबा, या विटेवरती थांबा, वाट पाहे उभा. आणि भगवान म्हणतात ठीक आहे, युगे 28 विटेवर उभा. तर 28व्या युगामध्ये हे भगवान कृष्ण कमरेवर हात देऊन वाट पाहत उभे राहिलेले आहेत. का तर बघा, भक्त कोण होते? त्याचे आई वडील होते. भगवान त्यांना भेटायला नाही आले, पण त्यांच्या भक्तांनी सेवा केली. त्यांच्या भक्तांची ज्यानं सेवा केली त्याला मात्र दर्शन दिलं. तर भगवंतांना त्यांच्या भक्ताची सेवा त्यांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. अहो एवढंच काय, तुम्ही पहा, स्वतः चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांची कपडे धुवायचे स्वच्छ गंगेच्या घाटावर, घडी घालायचे, वाळत घालायचे आणि ठेवायचे. चैतन्य महाप्रभू संन्यासी असो आणि स्वतः भगवंत असो, ह्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही पहा, आपल्यापेक्षा कितीतरी आतुर भगवंत आहेत आपल्या भक्तांची सेवा करण्यासाठी. तुम्ही जर पाहिलं तर साक्षी गोपाल, आपण अनेक कथा वाचतो, भगवंत विग्रह असून चालत आले साक्ष द्यासाठी. माधवेंद्रपुरीसाठी त्यांनी इच्छा केली, माधवेंद्रपुरी मला खीर खायची आहे, खीरचोर गोपीनाथ. तर त्यांनी भक्तासाठी खीर चोरली आणि खीरचोर गोपीनाथ झाले. ते गदाधर पंडित, आज ही तुम्ही जगन्नाथपुरीला गेला तर भगवान श्रीकृष्णाचे विग्रह सिद्धे उभा आहे, पण तो टोटा गोपीनाथ इथे ते बसलेले आहेत. का बसलेत? विग्रह कधी बसत नाहीत. की गदाधर पंडित एवढी सेवा करायचे, शेवटी एवढे म्हातारे झाले की ते कमरच वाकले आणि त्यांना उभं राहून सेवा करता येत नाही. तर भगवान स्वतः बसले खाली भक्तासाठी. अहो तुम्ही पहा की जनाबाईच्या शेणी थापल्यात भगवंतांनी, सखुबाईच्या घरी धुणं भांडी केलेलं आहे भगवंतांनी. अजून काय केलं पाहिजे? भगवंत दाखवून देतात की त्यांच्या भक्तांची पूजा त्यांच्यासाठी किती महत्त्व. गोरा कुंभाराच्या घरी भगवंत कुंभार म्हणून राहिले. जेव्हा ज्ञानेश्वरांना समजलं की रांग लागली गोरा कुंभाराच्या घरी मडकी घ्यायला, गाडगी घ्यायला, का? कारण की म्हणे त्या गाडग्यातून एक विशिष्ट दिव्य सुगंध येतो आणि ते लोक घेण्यासाठी, त्याचा आकार, त्याचा सुगंध पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे, रांगा लागलेत. गोरा कुंभाराला वेळ नाही, त्यांनी चाकरीवर ठेवले. तो म्हणला विठ्ठल रुक्मिणी स्वतः येतात, तर गोरा कुंभाराचे दोन्ही हात गेलेले असतात. पोट कसं भरायचं? ती कथा मोठी आहे, आपल्याला प्रवचन संपवायचे, पाठीवर वाट बघतात. तर कसं करायचे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, पांडुरंग आणि रुक्मिणी स्वतः म्हणतात आम्हाला फक्त 2 वेळचं जेवण द्या, आम्ही तुमच्या इथं चाकरी करतो. आणि भगवंत कुंभार झालेले आहेत, गाडगी बनवत आहेत आणि त्यांना विटा बनवत आहेत, त्यांना देत आहेत. ज्ञानेश्वर महाराज जसे येतात, भगवान समजतात की हा ज्ञानी आहे आणि भगवंत तिथनं गायब. तर अशा प्रकारे भगवंत स्वतः चाकरी करतात आपल्या भक्तांच्या घरी. म्हणून वैष्णव सेवा ही परम सेवा आहे. परंतु या वैष्णव सेवेमध्ये चौथा जे भाग आहे तो आहे सदाचार. आपण शॉर्ट मध्ये घेतो, एक शेवटचा टप्पा आहे. तर आतापर्यंत आपल्याला सदाचार म्हणजे सद आचरण आणि ही वैष्णवांचा अलंकार आहे. कारण आणि सदाचार आपण ओढून तरून आणू शकत नाही. सदाचार कसा आणता येतो? आतापर्यंत 1 तासामध्ये जे काही आपण ऐकलं ते जर आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर ते सद्गुण आपल्या मनानं, आपल्या हृदयामध्ये, आपल्या समोर प्रकट होतील. तर हे गुण प्रकट आपण साधना करतोय. काही भक्त 15, 16, 20 वर्षापासून आहेत, परंतु तो अनुभूती का होत नाही? ते भगवंतांचं दर्शन का होत नाही? भगवंताबरोबर आपलं नातं का स्थापित होत नाही? आपण जप करतोय त्यामध्ये रस का येत नाही, रुची का येत नाही? त्याला एकमेवच कारण आहे, आतापर्यंत घडलं पाहिजे होतं. काही लोकांनी सेकंदात, काही लोकांनी वर्षात, काही महिन्यात, काही ना काही कालावधीमध्ये प्राप्त केले. आपण का करत नाही? त्याला एकच कारण आहे. महाराज सांगतात नो बॅक बायटिंग, वैष्णव निंदा. 2 लोक एकत्र आली की तिसऱ्या व्यक्तीची निंदा करतात, त्याला म्हणतात बॅक बायटिंग. म्हणून ह्याला हाती माता अपराध म्हटलेला आहे. तुम्ही तुमची भक्ती लता आहे ना फार सुंदररित्या वाढवत असता, त्याला वेळेवर पाणी देता, त्याला वैष्णवांच्या संघांचं कुंपण देता, हरिनामाचं त्याला जलसिंचन करत आहात आणि वृक्षवल्ली वाढत आहे. तुमची अध्यात्माची, भक्तीची बाग फुलत आहे. आणि फुलत असताना तुम्ही वैष्णव अपराध ज्या क्षणी करता त्या क्षणी एखादा मस्त हत्ती त्या बागेमध्ये यावा आणि त्यांनी सर्व बाग उद्ध्वस्त करून टाकावी. त्याप्रमाणे तुमची हरिभक्ती, तुमचं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून वैष्णवांची निंदा ही
परम कारण आहे आपल्या अधपतनाचं किंवा आपली भक्तीमध्ये प्रगती न होण्याचं. तर हा नियम प्रत्येकानं पाळला पाहिजे की जिथं कुठं वैष्णव निंदा श्रवण पण करायची नाही. असं सांगितलंय वैष्णवांची निंदा जर तुम्ही श्रवण करत असाल तर तुम्ही पण त्यामध्ये भागीदार आहात. एक तर त्या व्यक्तीचा वध करा, शास्त्राज्ञ आहे, करू नका बरं. दुसरं त्याची जीभ कापा, किती कठोरतेने सांगितले पहा. तिसरं त्या जागेचा त्याग करा. तिन्हीपैकी काय करा? जागेचा त्याग करा जिथं घडती वैष्णव निंदा. बघा म्हणून काय म्हणतात पहा तुकाराम महाराज पण, बोलायचा त्याशी नको संबंध मनाशी. बोलायचं पण नाही, मनाशी पण संबंध नको त्याचा. जया घडली संत निंदा, जया घडली संत निंदा, त्याशी बोलायचा संबंध नको, मनाशी संबंध नको. तुझं विसरू नये गोविंदा. की गोविंद तुला विसरलाय म्हणजे दोन व्यक्ती एकत्र आले की गोविंदाची चर्चा झाली पाहिजे, पण हे तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत आहे तर त्याचा संबंधच नको. पुढे फार कठोर होऊन बोलतात तुकोबा. काय म्हणतात? जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड. की त्याचं तोंड जळून जावं असा भांड माझ्या दृष्टीसमोर सुद्धा नको. तुका म्हणे देवा तया दूर मज ठेवा. तुकाराम महाराज म्हणते देवा अशा व्यक्तीला माझ्यापासून दूर ठेवा. तर तुम्हाला समजलं असेल की वैष्णव निंदा ही किती घातक आहे. आणि अशा प्रकारे आपण तपस्या केली, साधना केली, सदाचार केला, सेवा केला आणि त्यावेळेला ज्या वेळेला ह्या दृष्टीनं आपलं 4 महिने खूप सुंदर असं आपण आपलं जीवन घडवलं आणि नंतर ज्या वेळेला आपण कार्तिक मध्ये विठोबाकडे जाऊ तेव्हा काय पाहणार? वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तांतडी उतावीळ. की भगवत उतावळे आहे तुमच्या भेटीसाठी त्यावेळेला आणि तुम्ही उतावळे असले पाहिजे. कारण तुम्ही आता कशी जाणार आहात? शुद्ध हृदयानं. तुमचं मन शुद्ध झालेलं आहे, इंद्रिय शुद्ध झालेलं आहे, हृदय शुद्ध झालेलं आहे, तुमचे शरीर शुद्ध झालेलं आहे, तुमचे विचार शुद्ध झालेले आहेत. अशा सर्व पवित्र पावन सुंदर विचारांना घेऊन एक नवीन जन्म झाल्याप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही पांडुरंगासमोर उभे असाल त्यावेळेला पांडुरंग तुमच्याकडे पाहून स्मित हास्य देतील आणि तुम्हाला जाणवेल की साक्षात ब्रजेंद्र नंदन उभे आहेत. भिलू मंगल ठाकूर म्हणतात की ज्याला संसारामध्ये सुख घ्यायचं आहे त्यांनी भीमा नदीच्या काठी जाऊ नये. तिथं एक व्यक्ती उभा आहे कमरेवर हात देऊन, तो तुमचं चित्त चोरून देईल. पण कुणाचं चित्त चोरतात माहितीये? पांडुरंग. कारण माखन चोर आहेत ना. तर माखन कसं असतं? मऊ असतं, मृदू असतं, गोड असतं. तसं आपलं हृदय झालं पाहिजे, मृदू झालं पाहिजे, गोड झालं पाहिजे, निष्कपट झालं पाहिजे, निष्कलंक झालं पाहिजे, निस्वार्थ झालं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपलं हृदय होईल त्यावेळेला पांडुरंग ते चोरतील आणि तीच खरी वारी होईल. मग आपली जन्म मृत्यूची फेरी चुकल. का? कारण त्यानंतर आपलं जीवन कृष्णमय होईल. निरंतर आपल्या जीवनामध्ये कृष्ण राहतील आणि अंतकालेच मामेव मुक्ता. म्हणजे शेवटी आपल्याला श्रीकृष्णांचं नामाचं स्मरण होईल, श्रीकृष्णांचं स्मरण होईल आणि कृष्णांना पाहत पाहत आपण आपला देह त्याग करू आणि त्यांच्या लोकांमध्ये प्रवेश करू. चुकवी जन्म मृत्यूची फेरी तीच खरी वारी. तर वारीला जाताना हा आपल्यामधला बदल असायला हवा. तर येणाऱ्या 4 महिन्यामध्ये जर असं आपण केलं तर प्रभूजी कार्तिक मध्ये यात्रा काढतील कोरेगावची पंढरपूरला आणि प्रत्येकाला पांडुरंगांचं साक्षात दर्शन घडू शकतं. तर स्वतःला पात्र बनवायला पाहिजे आणि त्यासाठी कृपा याचना केली पाहिजे. हरे कृष्णा.